महायुतीमध्ये मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं आणि त्यानंतर आता पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। रायगड किंवा संभाजीनगर सारख्या जिल्ह्यांसाठी शिंदेंची शिवसेना आग्रही आहे। तसंच ठाणे, बीड, पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पालकमंत्रीपद कुणाकडे जाणार याची उत्सुकता वाढलेली आहे। पाहूया। राज्यातील जनतेनं महायुतीला भरभक्कम मतानं निवडून आल्यानंतरही मंत्रिमंडळ विस्ताराला सुमारे 22 दिवसांचा कालावधी लागला। महायुतीमधल्या तीनही पक्षातील 39 मंत्र्यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली। हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजल्यानंतर खाते वाटप जाहीर झालं। अधिवेशन संपल्यानंतर मतदारसंघात परतलेल्या मंत्र्यांचं खाते वाटपानंतर ठिकठिकाणी जंगी स्वागतही झाल्याचं पाहायला मिळालं। मतदारसंघात पोहोचलेल्या मंत्र्यांना पालकमंत्रीपद कुणाकडे असा प्रश्न विचारण्यात आला आणि महायुतीमधल्या मंत्र्यांमध्ये असलेली पालकमंत्री पदाची रस्सीखेच समोर आली। जे आमचे नेते मंडळीवरती ठरवतील ते निश्चितच योग्य असं ठरवतील आणि आमचे 3 आमदार आहेत, त्याच्यामुळे आम्ही ती मागणी केलेली आहे आणि मागच्या वेळेला पण शिवसेनेला ते पालकमंत्रीपद मिळालं होतं। यावेळेला तर मी स्वतः आहे, त्यामुळे ते मिळणं क्रमप्राप्त वाटतंय आणि एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री दोन्ही उपमध्ये हे निश्चितच या जिल्ह्याला माझ्या रूपाने न्याय देतील। संभाजीनगरचं पालकमंत्रीपद पण आपल्याकडेच असणार आहे। किती वेळा उत्तर द्यायचं? संभाजीनगरचं पालकमंत्रीपद हे आमच्याकडेच असणार आहे आणि पालकमंत्री मीच होणार आहे। आधी गृह खात्यासाठी आग्रही असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेच्या 2 मंत्र्यांनी आपणच पालकमंत्री होऊ असा थेट दावाही करून टाकला। पालकमंत्री पदाची ही चुरस रायगड आणि संभाजीनगर पुरतीच मर्यादित नसून 36 पैकी 11 जिल्ह्यात महायुतीमध्ये अशी रस्सीखेच असल्याचं दिसतंय। पालकमंत्री पदावरून रस्सीखेच रायगड, भरत गोगावले शिंदेंची शिवसेना, अदिती तटकरे अजित पवार यांची राष्ट्रवादी। संभाजीनगर संजय शिरसाट शिंदेंची शिवसेना, अतुल सावे भाजपा। बीड पंकजा मुंडे भाजपा, धनंजय मुंडे अजित पवार यांची राष्ट्रवादी। सातारा शिवेंद्रराजे भोसले भाजपा, शंभूराज देसाई शिंदेंची शिवसेना, मकरंद पाटील अजित पवार राष्ट्रवादी। पुणे अजित पवार उपमुख्यमंत्री, चंद्रकांत पाटील भाजपा। ठाणे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, गणेश नाईक भाजपा। नाशिक दादा भुसे शिंदेंची शिवसेना, माणिकराव कोकाटे अजित पवार राष्ट्रवादी, नरहरी झिरवळ अजित पवार राष्ट्रवादी। जळगाव गुलाबराव पाटील शिंदेंची शिवसेना, संजय सावकारे भाजपा, गिरीश महाजन भाजपा। यवतमाळ अशोक उईके भाजपा, संजय राठोड शिंदेंची शिवसेना, इंद्रनील नाईक अजित पवार राष्ट्रवादी। रत्नागिरी उदय सामंत शिंदेंची शिवसेना, योगेश कदम शिंदेंची शिवसेना। कोल्हापूर हसन मुश्रीफ अजित पवार यांची राष्ट्रवादी, प्रकाश आबिटकर शिंदेंची शिवसेना। काही मंत्र्यांनी थेट पालकमंत्री पदावर दावा केलाय, तर काही मंत्री वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य असेल असंही सांगतायत। पालकमंत्री पदावर आमचा दावा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा। आमचे 7 आमदार आहे आणि नियमाप्रमाणे धोरणाप्रमाणे ज्यांचे आमदार जास्त आहेत त्यांना पालकमंत्रीपद त्या जिल्ह्याला देतात असा नियम आहे। असा माननीय मुख्यमंत्र्यांना पण ते अवगत केलेलं आहे। आम्ही मागणी केलेली आहे। त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री निर्णय घेतील, जो निर्णय घेतील तो आम्ही या ठिकाणी मान्य करू। थोडंसं खातेवाटप झालं, विस्तार झाला, कालच अधिवेशन संपले हिवाळी। आता माननीय फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब, माननीय दादा कदाचित 2 दिवसामध्ये मुंबईमध्ये बसतील एकत्र आणि पालकमंत्र्यांचं सुद्धा वाटप होईल। आमच्या 3 पक्षांमध्ये मंत्रिपदावरनं नव्हती रस्सीखेच, खातेवाटपावरनं नव्हती आणि पालकमंत्री पदावर सुद्धा नाही। शिवसेनेचे सगळे मंत्री त्यांना जे विभाग देतील त्याच्यामध्ये आम्ही चांगलं काम करून दाखवू। महायुतीचं सरकार आणण्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादांनी ज्या पद्धतीने निर्णय घेतले आणि बघता बघता इतिहास घडला, त्यामुळे पुढच्या 5 वर्षांमध्ये सुद्धा त्याच पद्धतीचं काम करण्यासाठी ते तिन्ही नेते तत्पर आहेत। पालकमंत्र्यांची जबाबदारी त्या ठिकाणी योग्य पद्धतीच्या माणसाला देऊन ह्या राज्यातल्या प्रत्येक माणसाला आणि कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना आणि त्याचबरोबर पक्षांना सुद्धा योग्य न्याय देण्यासाठी ती सर्व मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीने निर्णय घेतील। मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय चर्चा करून त्या ठिकाणी विषय पुढे नेत आहेत। 1-2 दिवस पुढे पाठीमागं होतात या गोष्टी। या संदर्भामध्ये पण माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय चर्चा करून निर्णय करतील। ते जे निर्णय करतील त्याची अंमलबजावणी करणं शिवसैनिक म्हणून आपले काम असणार आहे।
पालकमंत्री पदावरून रस्सीखेच असली तरी वाद होणार नाहीत. मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाप्रमाणेच पालकमंत्री पदाचा तिढाही सुटेल असं महायुतीचे ज्येष्ठ नेते सांगतायत. महायुतीचे तीनही नेते एकत्र बसून योग्य निर्णय करतील असंही सांगण्यात येत आहे. 12 जिल्ह्यात मंत्री नाही आहे, कारण आता शेवटी मी सांगितलं महायुतीच्या सरकारमध्ये थोडंसं होत असणार, पण आम्ही आता जसं खातेवाटपाचा आमचा त्या ठिकाणी योग्य पद्धतीने पार पाडलं. आम्ही सर्व समजदार आहोत. एकनाथजी, अजितदादा, माननीय मुख्यमंत्री आम्ही बसू आणि कुठेही पालकमंत्री पदाबद्दल कुठलेही वाद तयार होणार नाही याची काळजी निश्चितपणे आम्ही घेऊ आणि यामधून आपल्याला उत्कृष्ट पद्धतीने पालकमंत्री पदाचे वाटप झालं दिसेल. तर पालकमंत्री पदासाठी देखील रस्सीखेच त्या ठिकाणी आहे. तुमचा पुन्हा एकदा त्या ठिकाणी पालकमंत्री पदासाठी दावा असणार आहे, काय नेमके? आता 3 नेते मंडळी बसून आता काहीतरी फॉर्म्युला ठरवतील, त्याप्रमाणे होईल आणि त्याप्रमाणे आपण जबाबदारी पार पडू. वाद होणार नाही असं सांगण्यात येत असलं तरी रायगडच्या जिल्ह्यात काय होणार असा प्रश्न आहे. जागा वाटपावरून ते खातेवाटपापर्यंतचा तिढा सोडवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोनही उपमुख्यमंत्री यांच्या समोर हे आता नवं आव्हान असणार आहे. पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री फडणवीस कसा निर्णय घेणार हे आता पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.